सगळ्यांनी मिळून मांडला जी मुद्दा योग्य आहे. त्याच्यात आम्ही सगळ्यात आधी असं केलं की आजार म्हणून रुग्णाचं डिटेल नाही देत आहेत, पण समजा अंबादास दानवे याच्यावर 1 लाख खर्च झाले, 65,000 खर्च झाले, त्याची यादी त्यांना मी द्यायला सांगितलं. कोणत्या आजाराला वगैरे डिस्क्लोज नाही करत त्यांच्या काय हरकत नाही म्हटलं, पण लोक अंबादास दानवे याला 65,000 रुपये लागले, हर्षवर्धन जाधव 1 लाख लागले, तर त्याची यादी हॉस्पिटलमध्ये द्यायला आम्ही सांगितली. प्लस त्याच तुम्ही जो मुद्दा मांडला की त्याला इतर याच्यात अकाउंटमधून पण त्याच्याकडून किती पैसे घेतले हे त्यांना आम्ही डिटेल मागितलेले आहे. तुमची मागणी योग्य कलेक्टरने मान्य केली. 4 दिवसासाठी यादी द्यायला त्यांनी सांगितलं आपल्या जिल्ह्याची. मी आता एक ऍड करतो दादा त्याच्यामध्ये की आपलं परसेप्शन आहे की त्याचे जे रुग्णांचे जे आजार आहेत ते डिस्क्लोज करू शकत नाही, तर तसं नाहीये. आजार आणि ट्रीटमेंट काय आहे हे डिस्क्लोज करेपर्यंत त्यांचं क्लेम सँक्शन होत नाही आणि त्यामुळेच इन्शुरन्स कंपनी जी आहे सोसायटी तर ती इन्शुरन्स कंपनी जी आहे तिला ऑफिसर जिल्ह्याला एक डॉक्टर नेमलेला आहे. खरं म्हणजे इन्शुरन्स कंपनीने डॉक्टर नेमायची आवश्यकता नाही, पण डॉक्टर नेमलाच याच्यासाठी की त्यांनी ती लाईन ऑफ ट्रीटमेंट तपासावी आणि मग ते इन्शुरन्सचा क्लेम पास करावा, याच्यासाठी डॉक्टर कॉर्डिनेटर नेमलेला. त्यामुळे असं नाहीये की ते आपल्याला काय लाईन ऑफ ट्रीटमेंट दिली हे सांगू शकत नाही. ही झाली त्याच्यातली एक ऍडिशनल. दुसरी ऍडिशनल गोष्ट अशी की डिस्चार्ज कार्ड बरेचसे डॉक्टर देत नाही. आता डिस्चार्ज कार्डवर लाईन ऑफ ट्रीटमेंट असते की काय काय ट्रीटमेंट त्यांना दिली आहे. त्यामुळे अर्थातच डिस्चार्ज कार्ड जे अवेलेबल आहेत त्याच्यावर लाईन ऑफ ट्रीटमेंट ऑलरेडी आहे, त्यामुळे त्यांनी ते न देण्याचा प्रश्न येत नाही. आणि जर डिस्चार्ज कार्ड नाहीये तर प्रश्न असाही येतो की मग त्या पेशंटला काय झालं होतं आणि पुढे त्या पेशंटनी कोणती ट्रीटमेंट घेतली पाहिजे, कोणती औषधं घेतली पाहिजे हे त्याला कळू शकत नाही. त्यामुळे ह्या 2 गोष्टी मला त्याच्यामध्ये मला अशी विनंती आहे चौकशी करावं लागेल. हा त्यामध्ये या तुमच्या जे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात माझं फक्त एवढंच म्हणणं दोन्हीकडून क्लेम झालेला आहे. हॉस्पिटलचं जे म्हणणं आहे की आम्ही इन्फॉर्मेशन शेअर करू शकत नाही, इट इज नॉट करेक्ट. कारण ती इन्फॉर्मेशन शेअर केल्याशिवाय क्लेम पास होत नाही आणि ती इन्फॉर्मेशन डिस्चार्ज काढून असते. डिस्चार्ज काढून ते लक्षात येऊ शकतं, त्यामुळे ती कॉन्फिडेन्शियल असू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट, डिस्चार्ज कार्ड ज्या हॉस्पिटल्सने दिलेलं नाहीये त्यांच्यावर तर ते रिफंड मिळालंच पाहिजे, कारण डिस्चार्ज कार्डच दिला नाही तर ट्रीटमेंट काय झाली आणि पुढे काय घ्यायची हे समजू शकत नाही. एक शेवटची गोष्ट मला शासनाला अवगत करायची ती अशी आहे की कोविडमध्ये बरेचशा ठिकाणी असं झालं की निगेटिव्ह पेशंट्सला पॉझिटिव्ह दाखवलं आणि मग त्यांच्यावर उपचार केले असं दाखवलं आणि उपचार केल्याच्या नंतर त्याची डेथ झाली आणि ते पेशंट्स डेथ झाल्यामुळे क्रिमेट केले अशा पद्धतीने सांगण्यात येतं. आता क्रिमेट जे झालेले आहे ते कोणत्या कारणामुळे झाले, कोविड असं कारण पुढे केलं. आता ह्याच्यामध्ये एक तर यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय झाली हे कुठेच नाही. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आता माझ्याकडे सज्जन आलेले आहेत, आता सध्या माझ्याबरोबर आहेत, कुठे त्यांचं समोर जरा पेपर दाखवा. त्याच्यामध्ये त्यांचं एमजीएम हॉस्पिटल नावाचं हॉस्पिटल आहे. त्यांनी सांगितलं की कोविड पॉझिटिव्ह हे पेशंट. त्यांनी तिथे थोडासा वाद घातला आणि त्यांनी त्या पेशंटला जिल्हा रुग्णालयात घेऊन जिल्हा रुग्णालयाने सांगितलं की हा कोविड निगेटिव्ह, म्हणजे एमजीएमनी पॉझिटिव्ह सांगितलं आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलने निगेटिव्ह सांगितलं. एकाच दिवसाचे दोघांचे प्रमाणपत्र यांच्याकडे होतं. त्यामुळे असंही झालं. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन अजून एक गोष्ट अशी की मला काल माहिती मिळाली की जे पेशंट्स कोरोनामध्ये क्रिमेट केले गेले त्या क्रिमेशनचे पैसे सुद्धा नातेवाईकांकडून एमजीएमनी घेतले. त्याचं लेखी मला पत्र. आणि फायनली जे क्रिमेट केले ते क्रिमेट करण्यापूर्वी ज्या कर्मचाऱ्यांनी ते क्रिमेट केले त्यांनी त्यांच्या अंगावर स्टिचेस बघितले, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये स्टिचेस आहेत. अर्थातच कोविडच्या पेशंटचं पोस्टमॉर्टम होत नाही, मग स्टिचेस काय, जर स्टिचेस आहेत तर डेफिनेटली ती बॉडी फाडली नाही. मग कोरोनाची बॉडी फाडली का, तर त्याच्यामध्ये मग किडनीचं रॅकेट असू शकतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑर्गन्सचं रॅकेटिंग असू शकतं. त्यामुळे माझी शासनाला विनंती अशी आहे की जे कोविडच्या बॉडीज आहेत त्या क्रिमेट करण्याच्या ऐवजी थर्ड पार्टीकडून त्या चेक झाल्या पाहिजे की या बॉडीज कशा, त्याच्यामध्ये काही चोरी तर झालेली नाही. कारण निगेटिव्ह पेशंट्सला पॉझिटिव्ह दाखवायचं, जेव्हा ते निगेटिव्ह आहे ती बॉडी क्रिमेट करायची आणि क्रिमेट करण्याच्या पूर्वी चांगले ऑर्गन्स काढून घ्यायचे, असं रॅकेटिंग असू शकतं. तो एक मुद्दा आपल्याला तर आता ते मी दिला आणि हे मराठीत आहे, ते इंग्रजीमध्ये मराठीमध्ये याच्यासोबत जोडून अजून मला काही गंभीर मुद्दे सांगायचे पत्रकार आहे. विषय असा आहे की एकेका हॉस्पिटलमध्ये जेव्हा ऍडमिट केलं जातं तेव्हा त्याला रेमडेसिवीर किंवा तत्सम 40,000 रुपये किमतीची इंजेक्शन आणायला सांगितली जातात. पेशंट सिरियस असतो, गंभीर असतो, 5 ते 6 इंजेक्शन्स मागवली जातात
त्यापैकी 2 ते 3 दिली जातात, उरलेली इंजेक्शन दिली जात नाही. माझ्याकडे एक केस अशी आहे औरंगाबादच्या हॉस्पिटलची, जी माझी स्वतःची एक आहे आणि अन्य माणसाची एक आहे. त्याच्यामध्ये त्याचा जो डिस्चार्ज कार्ड जे म्हणतात दिलं जात नाही सर, तर त्याच्यात किती मोठं रॅकेट आहे तुमच्या लक्षात येईल की डिस्चार्ज कार्ड देताना इन्शुरन्स कंपनीला डॉक्युमेंट्स दिले त्यावेळेला इंजेक्शन्स दिल्याची कोणतीही नोंद त्याच्यामध्ये नाही आहे. आणि जेव्हा पेशंट माझे इंजेक्शन्स मला परत द्या किंवा दिल्याचं दाखवा असं म्हणतोय, तेव्हा त्याच्या रेकॉर्डवरती ती नोंद करून दिली जाते. इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम केलाय तेव्हा इंजेक्शनची नोंद नाहीये. जेव्हा मी माझं इंजेक्शन परत मागतोय तेव्हा मात्र माझ्या डिस्चार्ज कार्डवरती म्हणजे उपचार पत्रिकेवरती त्या इंजेक्शनची नोंद आहे. 40,000चं एक इंजेक्शन आणि रेमडेसिवीर सारखी 5,000ची 2-2 इंजेक्शन प्रति पेशंट थापण्याचा मस्त धंदा चाललेला आहे. हे मी सायंटिफिकली प्रूव्ह फायनली एक लास्ट फक्त एक लास्ट कोविडसाठी पेशंट्स ट्रीट करण्यासाठी शासनाच्या वतीने 1,80,000 असं काहीतरी आमच्या कानावर. दादा बरोबर आहे का? काय मला एक कोविड ट्रीटमेंटसाठी WHO कडून मिळालं असं काहीतरी एक कानावर आलं. जर ते खरं असेल तर अर्थातच कोविडच्या तेवढे पैसे तरी सरकारकडून येत असल्यामुळे ते माफ झाले पाहिजे असा एक ऍडिशनल मुद्दा. पण मला असं वाटतं की प्रायमरी मुद्दा इन्शुरन्स कंपनीने दोघांकडून पैसे घेणं हा आहे. 1 जानेवारी 2018 ते 6 ऑगस्ट 2020चा डाटा माझ्याकडे उपलब्ध आहे, जो मी आपल्याशी कलेक्टर साहेबांशी शेअर केलेला आहे. 250 कोटी रुपये जिल्ह्याला मिळालेले आहेत खासगी हॉस्पिटल्स आणि त्यांनी कोणालाही 1 रुपयाचे पहिला मुद्दा जो आहे जी डबल बिल ट्रू घेतलेलं आहे. ट्रू सपोज चौकशी करूया आपण साहेब, त्याला टाइम स्पॅन असावा असं माझी विनंती आहे. नाही एकदा मला बोलू द्या तर खरं ह्या ज्या गोष्टी आहेत त्याची चौकशी तुम्ही करा म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो. मी ऑलरेडी सगळे बिल्स त्यांच्याकडे सबमिट केले. कशी करायची काय करायची ते ठरवूया. जिल्हाधिकारी स्क्रीनशॉट टाकतात डॉक्टरला तक्रारीची. एक मिनिट बोल. तर जिल्हाधिकाऱ्यांनी कशी चौकशी करावी, कारण त्याच्यात अंदाज आहे म्हणतात तशा अडचणी येणार आहे, लपवून ठेवायचा प्रयत्न होऊ शकतो तुम्ही म्हणता तसं. तर त्याचा एक स्ट्रक्चर ठरावं लागेल की या पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. जे रिप्रेसल आहे इन्शुरन्सचं ते जिल्हाधिकारीच हेड आहेत त्याची जिल्ह्याची. बरोबर आहे ना. त्यामुळे त्यांना त्या पद्धतीने त्यांना पॉवर्स आहेत आणि त्यांना रिफंड करण्याचे पण पॉवर्स आहेत. कलेक्टरांशी बोलतो आणि हे लवकरात लवकर ह्याच्यात, कारण काय नाही तर कसं काय होतं चौकशी करता करता 4-5 वर्ष निघून जातात. तसं नाही झालं पाहिजे. इमिजिएटली 2-3 दिवसात तरी जे बिल्स मी सबमिट केले त्याची चौकशी व्हावी अशी